तत्कालीन खासदार तथा विद्यमान आमदार हेमंत पाटील यांच्याकडून आश्वासनांची पूर्तता। श्री परमेश्वर मंदिरात 50 लाखाच्या विकास कामांची भूमिपूजन व सुशोभीकरण कामाला झाली सुरुवात। हिंगोली लोकसभेचे तत्कालीन खासदार तथा विद्यमान आमदार हेमंतभाऊ पाटील यांच्या पुढाकारातून हिंगोली लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या तथा हदगाव विधानसभा क्षेत्रातील हिमायतनगर येथील श्री क्षेत्र परमेश्वर मंदिरास भेट दिल्यानंतर तत्कालीन खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी पर्यटन विकासाच्या माध्यमातून श्री परमेश्वर मंदिरास 50 लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता। मधील काळात अडचणींमुळे हे विकास काम होऊ शकले नव्हते, परंतु दिलेल्या आश्वासनाची पूर्तता लवकरच होईल अशी माहिती मंदिरास भेट दिल्यानंतर हेमंतभाऊ पाटील यांनी उपाध्यक्ष महावीरचंद श्रीमाळ यांच्याशी चर्चा करताना सांगितले होते। त्यानुसार श्री परमेश्वर मंदिराच्या सुशोभीकरणाच्या कामाला दिनांक 25 मार्च रोजी भूमिपूजन करून सुरुवात झाली आहे। यातून श्री परमेश्वर मंदिरातील मोकळ्या जागेत पेव्हर ब्लॉक, शेड आणि कार्यालयात लक्झरी खुर्च्या असे काम केले जाणार आहे। या विकास कामांमुळे श्री परमेश्वर मंदिराच्या परिसराच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे। रामदेवात परमेश्वर चरणी वंदन करून आज रोजी या ठिकाणी माननीय आमदार हेमंत पाटील साहेब यांच्या कोट्यातून या मंदिराच्या विकासासाठी 50 लाख रुपयाचा निधी त्यांनी दिलेला आहे। त्यामध्ये परमेश्वर मंदिराच्या समोरमध्ये जी जागा आपली खुली राहिली आहे त्यामध्ये शेड आणि या पूर्ण ग्राउंडमध्ये जिथे जिथे आपली फरशी नाही त्या ठिकाणी पूर्ण पेव्हर ब्लॉक आणि ऑफिसमध्ये लक्झरीज खुर्च्या असे या 50 लाख रुपयामध्ये काम होणार आहे। त्याच्यामध्ये काही पैसे उरले तर पुन्हा आणखी दुसरे सुद्धा काम करून घेता येईल आणि मी हेमंत पाटला यांना शुभेच्छा देतो की त्यांनी आमच्या मंदिराच्या कामाकडे पाहून त्यांनी 50 लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे। मी त्यांचं अभिनंदन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।